ओम सतनमो जाडेज गुरुजी कॉटेज बडे वादादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी मत सेंद्रनाथ सापरी चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेते गुरु गोरखनाथ बाबा कॉटेज नवनाथ 84 दोघादेश अलग निरंजन आले. आजच्या भागामध्ये आपण विशेषतः ज्यावेळेस आपण एखाद्या देवी देवतांचा जप करत असेल किंवा एखादा मंत्र त्याचं पुनश्चरण करत असेल म्हणजे असे आध्यात्मिक अनुभव एखाद्या व्यक्तीला कशा रीतीने येऊ शकतात आणि अनेक वेळा असे प्रश्न विचारले जातात की गुरुजी आम्ही जप करत असेल किंवा मंत्र जप करत असेल किंवा साधना करत असेल तर अनेक वेळा आम्हाला काही असे दैवी अनुभव येतात किंवा डोळ्यातून पाणी येते. मग हे नक्की कशाचे संकेत आहेत किंवा साधना करताना काही वेगवेगळे अनुभव अनेक लोकांना येतात याबद्दल सुद्धा अनेक वेळा विचारणा होते. तर साधना मार्गामध्ये किंवा देवी देवतांच्या अनुष्ठान काळामध्ये जे काही अनुभव येतात तर त्या अनुभवांचे अर्थ काय असतात त्यावरती आज प्रकाश टाकणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे. अनेकांचा एक प्रश्न असतो की एखादा देवाचा किंवा देवीचा आम्ही जर पाठ सुरुवात केला किंवा नामजप सुरू केला, मंत्र सुरुवात केला किंवा अनुष्ठान सुरुवात केले तर आमच्या अंगावरती काटा का येतो किंवा डोळ्यातनं पाणी व्हायला का लागते. आणखीन एक प्रश्न हाही विचारला जातो की जांभळ्या का येतात. ज्यावेळेस आम्ही एखादा मंत्र जप करेल किंवा एखादा स्तोत्र कवच पाठ करायला सुरुवात करेल तर आम्ही किती जरी फ्रेश असेल तर अचानकपणे जांभळ्या यायला सुरुवात होतात. तर हे असे कशामुळे होते. खऱ्या अर्थी जर विचार केला तर हे देवी देवतांचे अनुष्ठान करत असताना, पूजा साधना किंवा नामजप करत असताना जे आपल्याला येत असलेले अनुभव आहेत हे खऱ्या अर्थी देवाचे किंवा देवीचे संकेत असतात. आता देवी देवतांच्या साधनामध्ये अनेक वेळा संकेत येतात. मग हे संकेत कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात. तर अनेकांना जांभळ्या येणे किंवा अचानकपणे डोळ्यातून पाणी व्हायला सुरुवात होणे, अंगावरती काटा येणे, कधी कधी एकदम शरीर किंवा मन हे हलकेपणा जाणवणे, अचानकपणे शांतता वाटू लागणे, कधी कधी डोळ्याच्या समोर प्रकाश दिसणे, कधी साधना किंवा नामजप चालू असताना अचानकपणे घंटा किंवा शंख यांचा कानामध्ये आवाज ऐकायला येणे, कधी कधी साधनेच्या कालखंडादरम्यान आपल्याला स्वप्न पडणे, शरीराला कंपन जाणवणे ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणूया. म्हणजे थोडक्यामध्ये जर विचार केला तर साधना मार्गावरती अनेकशा साधकांना अशा पद्धतीचे अनुभव येतात. आणि हे अनुभव येत असताना बरेच वेळा मनामध्ये एक शंका निर्माण होते की मग असे जर अनुभव आम्हाला येत असेल तर मग नक्की हे अनुभव कशाचे आहेत. हे अनुभव शुभ आहेत का की अशुभ आहेत का. या अनुभवांमुळे माझी साधना तर चुकीची होत नाहीये ना किंवा मी साधना चुकीची करत असेल त्यामुळे हे अनुभव येत तर नसतील ना. अशा अनेकशे नानाविधी प्रश्न अनेक साधकांना पडतात. त्याच्यामुळे यापैकी जर कोणताही अनुभव तुम्हाला साधना किंवा जप तप करत असताना येत असेल तर निश्चितपणे सर्व संकेत किंवा हे अनुभव हे तुम्हाला शुभतेचं प्रतीक किंवा द्योतक देत आहेत. म्हणजेच हे शुभ आहेत. याच्यापासून कोणतेही अनर्थ किंवा कोणत्याही पद्धतीचं विघ्न हे येणार नाहीये हे आपण मनाशी खुणगाठ बांधू शकतो. काही साधकांना असे सुद्धा प्रश्न पडतात की आम्ही बरेच वेळा देवी देवतांना कौल लावतो. काही साधक देवी देवतांना फूल लावतात तर अनेक वेळा फूल हा कौलच्या रूपाने खाली पडताना आपल्याला दिसतो. किंवा काही साधक असे सुद्धा आहेत जे देवाच्या समोर चिठ्ठ्या उधळतात. आता चिठ्ठ्या उधळणं म्हणजे काय तर जे मनामध्ये एखादा आपला प्रश्न असेल त्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही या अनुषंगाने चिठ्ठ्यांमध्ये ते लिहिलं जातं आणि देवी किंवा देवतांना त्या चिठ्ठ्या समोर बांधून किंवा समोर धरून जे तुमच्या मनातला प्रश्न आहे तो सांगून ते चिठ्ठ्या उडवल्या जातात. देन आफ्टर मग ते त्यातील एक चिठ्ठी आपण उचलतो आणि त्यामध्ये आलेलं उत्तर काय आहे, हो आहे की नाही आहे या अनुषंगाने तो कौल घेतात. अशी सुद्धा प्रथा अनेक ठिकाणी आजही चालवली जाते. शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा प्रश्न आहे. हे योग्य अयोग्य याच्या खोलामध्ये न जाता जर तुम्हाला किंवा तुमच्या मनाला एक आत्मिक समाधान शांतता मिळत असेल तर निश्चितपणे हा सुद्धा मार्ग योग्यच आहे. ज्यावेळेस एखादा साधक, एखादा साध्वी, एखादा भक्त देवी देवतांची भक्ती करतो, आराधना साधना करतो, निश्चितपणे त्या साधनेमुळे त्या नामजपामुळे आपल्या मनाला एक पद्धतीची शांतताही लाभत असते. अनेक साधक असे सुद्धा विचारतात की आम्ही ज्या साधना करतो किंवा जे आम्ही कवच केले किंवा आम्ही जे स्तोत्र करतो हे सिद्ध आहेत की नाहीत किंवा आम्हाला ते सिद्ध झालेले आहेत की नाहीत. इव्हन एखादा नाममंत्र बरेच वर्ष झाला आम्ही करत आहोत तर तो सुद्धा आम्हाला सिद्ध झाला आहे की नाही हे आम्ही कसे ओळखावे हा सुद्धा विचारला जाणारा महत्वाचा प्रश्न आहे. पहा, साधना असो किंवा मंत्र अथवा नामजप असो हा सिद्ध कधी मानावा जेव्हा अचानकपणे तुमचे कार्य व्हायला सुरुवात होईल. तुम्ही जे काही बोलाल ते कुठेतरी घटायला किंवा ते व्हायला सुरुवात होईल. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या अडीअडचणीमध्ये असाल तरी सुद्धा तुमचं मन कणखरपणे तुमच्या बरोबर उभं आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, याच्यातून कोणता ना कोणता मार्ग मिळेल किंवा निघेल अशी जी आशा आहे हे तुमच्या मनामध्ये उमटणे हे सुद्धा तुम्ही समजून जा की तुमची साधना मंत्र जप हे सिद्ध होत आहे किंवा सिद्ध झालेलं आहे. वारंवार ज्या देवी देवतांचा तुम्ही मंत्रजाप करता, नामोच्चार करता, तो मंत्रजाप किंवा ते नामजप किंवा ते देवी देवता यांचा स्वप्नामध्ये दृष्टांत होणे हे सुद्धा लक्षण आहेत की तुमची साधना सिद्ध होत आहे. अचानकपणे रात्रीच्या स्वप्नामध्ये किंवा पहाटेच्या वेळेमध्ये शंखध्वनी
किंवा घंटीचा नाद हा आपल्याला ऐकायला येणे, तो फक्त आपल्या पुरताच मर्यादित असणे, फक्त आपल्याच कानाला ऐकू येणे, हे सुद्धा संकेत आहेत की तुमची साधना किंवा मंत्रजाप हे सिद्ध होण्याच्या मार्गावरती आहेत. अचानकपणे एखाद्या सत्पुरुषाचं दर्शन तुम्हाला होणे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा सत्पुरुष किंवा गुरुरूपी व्यक्तिरेखा तुम्हाला भेटणे, हे सुद्धा कुठे ना कुठे संकेत किंवा द्योतक आहेत तुमची साधना किंवा मंत्रजप केलेला सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे किंवा तो सिद्ध होत आहे. योगायोगाने अनेक प्रश्नांची उत्तरे आपसुकपणे आपल्याला मिळणे, अडीअडचणीच्या काळामध्ये आपसुकपणे आपले कामे बनायला सुरुवात होणे, आपण जे काही इच्छित करत आहोत, आपली जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणे आणि जास्तीत जास्त दैवी संकेत, आध्यात्मिक अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येत राहणे, घरामध्ये सकारात्मकता राहणे, चैतन्य स्वतःमध्ये राहणे आणि थकवा न येणे. भलेही किती जरी साधना अनुष्ठान केल्या किंवा दिवसातले 10 तास 8 तास जरी साधना केली तरी सुद्धा आपलं मन, आपलं शरीर हे चैतन्यरूपी राहणे, हे निश्चितपणे कुठे ना कुठे द्योतक आहेत त्या साधकांचे की त्यांची साधना मार्ग ते योग्य स्तरावरती आहेत, त्या योग्य मार्गावरती आहेत. आणि याच्यातूनच आपण हे जाणून घेऊ शकतो की आपला मंत्र, आपला जप किंवा आपला नामोच्चार किंवा एखादी साधना ही सिद्ध झालेली आहे. अनेक वेळा हे सुद्धा अनुभव येतात की आपण एखाद्या चुकीच्या ठिकाणी गेलेलं असेल किंवा एखादी चुकीची घटना होणार असेल तर त्यावेळेस आपण आपसुकपणे तिथून बाजूला होतो किंवा ती घटना किंवा ती वेळ येण्याच्या पूर्वीच एकतर अगोदरच आपण येऊन गेलेला असेल किंवा तिथून आपण निघून गेलेलं असेल. या अनुषंगाने सुद्धा असे अनुभव साधकांना येतात. तेव्हा सुद्धा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की कुठे ना कुठे आपल्या संपूर्ण शरीराचं कोणी ना कोणी संरक्षण दैवी ऊर्जा ही करत आहे. त्यामुळे हे बेसिकली येणारे अनुभव आहेत. भलेही काही साधकांना हे अनुभव येण्यासाठी वेळ लागू शकतो, काही साधकांना हे अनुभव येत सुद्धा असतील परंतु ते कळून येत नसतील. त्यामुळे अनेकशे प्रकार किंवा अनेकशे प्रश्न हे मनामध्ये उमटतात साधकांच्या किंवा भक्तांच्या की देवी देवतांची सेवा करताना असे अनुभव आम्हाला येतात किंवा अजून एवढ्या सेवा केला अनुभव का येत नाहीत. हे सर्व याचे द्योतक किंवा संकेत आहेत जे आतापर्यंत तुम्ही समजून घेतलेले आहेत. ध्यान अवस्थेमध्ये बसल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी ज्या वेळेस येते त्यावेळेस हे सुद्धा तितकंच सत्य आहे की आपलं अंतर्मन किंवा आपला अंतर्भाव हा तिथे शुद्ध होत असतो. अंतर्मनातून ज्यावेळेस एखाद्या देवी देवता यांची साधना केली जाते, त्यांना पुकारलं जातं, त्यांना बोलवलं जातं, तेव्हा आपलं जे मन आहे, आपली जी आत्मा आहे ही संपूर्णपणे अंतर्मनातून शुद्ध होत असते. त्याच्यामुळे अनेकशा वेळा डोळ्यातून आपल्याला पाणी येताना पाहायला मिळते. अनेक वेळा हे सुद्धा तितकंच सत्य आहे की मनामध्ये दाटलेले जे काही नकारात्मक विचार आहेत हे कुठेतरी सकारात्मक विचारामध्ये बदलत असताना सुद्धा डोळ्यातून पाणी येते. हे कुठे ना कुठे कनेक्टिव्हिटी असते त्या देवाची, म्हणजेच त्या आत्मेची आणि परमात्मेशी होणारी. त्यामुळे हे सुद्धा संकेत निश्चितपणे शुभ आहेत. त्यामुळे जेव्हा आपला अंतर्भाव किंवा अंतर्मन हे जेव्हा शुद्ध होते, देवी देवतांविषयी भक्ती आपल्या मनामध्ये जागृत होते, तेव्हा खऱ्या अर्थी कनेक्टिव्हिटी त्या देवी देवतांबरोबर आपली सुरुवात झालेली असते. याचे शुभ परिणाम असे सुद्धा होतात की तुमची एकाग्रता वाढायला सुरुवात होते. जप असेल, ध्यान असेल, कोणतीही अवस्था असेल त्याच्यामध्ये आपली एकाग्रता वाढायला सर्वप्रथम सुरुवात होते. बाहेरच्या किंवा सभोवतालच्या परिस्थितीमध्ये जे काही चाललेलं आहे किंवा आपल्या आजूबाजूला जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्याचा कोणताही परिणाम किंवा सुखदुःखाचाही परिणाम एक वेळ अशी येते की ते होणे आपल्यावरती बंद होते. ही जी अवस्था आहे निश्चितपणे एका उत्तम साधकाचे द्योतक किंवा लक्षण असणारे आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आजच्या या भागामध्ये मी अगदी बेसिकली पडणारे प्रश्न आहेत आणि याचे उत्तर अनेक साधक हे सातत्याने शोधत असतात. काही साधक, काही भक्त असे सुद्धा असतात जे देवी देवतांबरोबर भांडण सुद्धा करतात की जर माझं काम किंवा माझ्या मनामध्ये पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एवढे दिवस, एवढे महिने, एवढे वर्ष झालं जर मला मिळत नसेल तर कधी कधी हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो की मी जी साधना करतोय, मी जी भक्ती करतोय ती तर नक्की माझ्या देवी देवतांपाशी पोहोचत आहे की नाही, असा सुद्धा प्रश्न अनेक साधकांना पडतो. अशा सर्व साधकांसाठी मी निश्चितपणे एक प्रमाण याच्यामध्ये मांडू इच्छितो की पहा, भक्ती नव्हे ती साधी बोली, ती तर सुळावरची पोळी, ही जशी म्हण आहे. त्यामुळे भक्ती ही कधीही ठरवून केली जात नाही. भक्ती याला कोणतीही एक्सपायरी डेट नाहीये. त्यामुळे भक्ती ही जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या भक्तीमधनं आशा ठेवण्यापेक्षा जास्त आपलं अंतिम ध्येय किंवा अंतिम उद्दिष्ट काय आहे जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ते म्हणजे परमेश्वराची किंवा भगवंताची प्राप्ती, हा आपला ध्येय असला पाहिजे. आणि तुम्ही यकीन माना, ज्या वेळेस एखादा भक्त, एखादा साधक देवी देवतांच्या ध्येयाने पछाडतो, देवी देवतांना प्राप्तीसाठी हवे त्या सर्व संकटांना तारून पुढे जातो, त्यावेळेस कुठे ना कुठे तो देवी, तो देवता त्या भक्ताचं रक्षण करत असतात. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे भक्तीमध्ये कोणतीही आशा, अपेक्षा ही न बाळगता किंवा ही जी माया आहे याच्यापासून कोणतीही आपल्याला आशा न बाळगता आपण देवी किंवा देवतांची जी निस्वार्थ भक्ती पुढे करत जातो,
तितकेच जास्त अनुभव आपल्याला येत राहतात, तितकंच मन आपलं निर्मळ होत राहतं आणि आपल्यामुळे अनेकांचं सुद्धा कल्याण होत राहतं, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आशा आहे आजच्या या भागामध्ये मी थोडक्या भाषेमध्ये सांगायचा जो प्रयत्न केला, जो खऱ्या त्या अनेक साधकांच्या मनातील हा प्रश्न होता, त्यावरती मी आज भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनाम आदेश गुरुजी को आदेश. अलख निरंजन आदेश.